नमस्कार मंडळी, क्रिशफिश व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 60व्या वर्षी या सवयी सोडा, नाहीतर तुम्ही दररोज कमकुवत होत राहाल. वयाच्या 60नंतर शरीरामध्ये अनेक बदल होऊ लागतात. स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते, हाडं कमकुवत होतात, झोप कमी होते आणि पचन पूर्वीसारखं चांगलं राहत नाही. पण सत्य हे आहे की अशक्तपणा हे वृद्धत्वाचं लक्षण नाही, तर वाईट सवयींचे परिणाम आहेत. जर तुम्हाला तुमच्या वयाच्या 60व्या वर्षीही तरुणांसारखं चपळ राहायचं असेल, तर आजच काही सवयी सोडणं महत्त्वाचं आहे. कारण या सवयी तुमच्या शरीराची शक्ती दररोज कमी करत आहेत. तर 60व्या वर्षी किंवा त्याहून अधिक वयात सोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 10 सवयींचा शोध घेणार आहोत. अन्यथा तुम्ही दररोज कमकुवत राहाल. मंडळी, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तर तो कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर सवयी क्रमांक 1 आहे सकाळी उशिरा उठणं. वयाच्या 60व्या वर्षी सर्वात मोठी चूक म्हणजे उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं. बरेच लोक असा विचार करतात की त्यांच्याकडे आता काम नसल्याने त्यांनी उशिरापर्यंत विश्रांती घेतली तरीसुद्धा चालेल. पण सत्य हे आहे की उशिरा उठल्याने शरीराचं घड्याळ बिघडतं. सूर्याच्या पहिल्या किरणांनी उठल्याने शरीराला व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते, रक्ताभिसरण सुधारतं आणि मेंदूमध्ये सेरोटोनिनसारखे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. जर तुम्ही सकाळी 8 किंवा 9 वाजता उठलात तर तुमचे स्नायू आळशी होतात आणि तुमच्या हृदयावरती दबाव येतो. म्हणून सकाळी 5:30-6च्या दरम्यान दररोज उठण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करा. सवय क्रमांक 2 म्हणजे गतिहीन बसणं. वृद्धांमध्ये आणखी एक मोठी चूक म्हणजे जास्त वेळ बसून राहणं. शरीराची यंत्रणा जितकी जास्त वेळ निष्क्रिय असेल तितक्या लवकर तिला गंज चढतो. टी व्ही समोर बसणं किंवा दिवसभर अंथरुणावरती पडून राहणं ह्याच्यामुळे रक्ताभिसरण मंदावलं जातं. यामुळे पायांमध्ये सूज, वेदना आणि अशक्तपणा वाढतो. दर 30 मिनिटांनी उठून 2 ते 3 मिनिटे चाललंच पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी हलकंसं चालावं, योगा करावा, प्राणायाम करावं किंवा कोणते तरी स्ट्रेचिंग व्यायाम करावेत. लक्षात ठेवा, चालणं हे खरं औषध आहे. जितके जास्त चालाल तितके तुम्ही जास्तच निरोगी राहाल. सवय क्रमांक 3 म्हणजे खूप कमी खाणं किंवा वारंवार उपाशी राहणं. मंडळी, बरेच वृद्ध लोक असं मानतात की जर त्यांनी कमी खाल्लं तर ते आजारी पडणार नाहीत, परंतु प्रत्यक्षात त्यामुळे अशक्तपणा आणखी वाढतो. 60 वर्षानंतर शरीराला जास्त प्रथिने, कॅल्शियम आणि लोहाची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी खाल्लं किंवा फक्त भाकरी आणि भाज्यांवरती जर तुम्ही जगलात तर स्नायू वितळू लागतील, अशक्तपणा येईल आणि ऊर्जेची पातळी देखील कमी होईल. म्हणून तुमच्या आहारामध्ये दूध किंवा मग दही, डाळी आणि मूग, हिरव्या भाज्या आणि फळे समाविष्ट करा. अन्न हलकं ठेवा, परंतु पौष्टिक आणि नियमित ठेवा. मंडळी, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सवय क्रमांक 4 आहे वारंवार चहा किंवा मग कॉफी पिणं. 60 नंतर चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन सर्वात सामान्य आहे. बरेच लोक दिवसातून 5 ते 6 वेळा चहा पितात. त्यांना वाटतं की यामुळे त्यांना चांगली ऊर्जा मिळते. तथापि कॅफीन तुमच्या शरीरातून कॅल्शियम काढून टाकतं, झोपेमध्ये व्यत्यय आणतं आणि पोटामध्ये गॅस निर्माण करतं. म्हणूनच दिवसातून 1 किंवा 2दा जास्त चहा किंवा कॉफी पिऊ नका. त्याऐवजी तुम्ही कोमट पाणी, लिंबू पाणी किंवा हर्बल टी पिऊ शकता. सवय क्रमांक 5 म्हणजे दुपारी लांब झोप घेणं, खूप मोठी झोप घेणं. मंडळी, थोडी विश्रांती आवश्यक आहे, परंतु दुपारी खूप मोठी झोप घेणं शरीराची लय बिघडवते. 60 नंतर चयापचय मंदावतं आणि दिवसा जास्त झोपेमुळे रात्री झोप कमी होऊ शकते. दुपारी 20 ते 30 मिनिटांची झोप घ्या. संध्याकाळी हलकेशी चालत जा आणि मग लवकर झोपायला जा. चांगली झोप हीच उत्तम उपचार पद्धती आहे. ती स्मरणशक्ती, पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. सवय क्रमांक 6 आहे सतत टी व्ही किंवा मोबाईल फोन पाहणं.
मंडळी, आजकाल सर्व वयोगटातील लोक स्क्रीनमध्ये बुडालेले असतात आणि वृद्ध लोकही त्याला अपवाद नाही. टी व्ही असेल, मोबाईल फोन असेल किंवा यूट्यूब पाहिल्याने दृष्टी कमी होते, मेंदूवर ताण येतो आणि झोपेचा सुद्धा क्षय होतो. म्हणून या गोष्टींपासून सुद्धा सावध राहिलं पाहिजे. 60 वर्षानंतर स्क्रीन टाईम 2 तासांपेक्षा जास्त नसावा. त्याऐवजी तुम्ही एखादा धार्मिक ग्रंथ किंवा पुस्तके वाचण्यामध्ये, कुटुंबाशी किंवा मुलांशी गप्पा मारण्यामध्ये किंवा जुन्या छंदामध्ये रमण्यात वेळ घालवू शकता. सवय क्रमांक 7 आहे रात्री जड जेवण करणं. तर मंडळी, बरेच वृद्ध लोक रात्री पूर्ण प्लेटभर अन्न खातात आणि नंतर थेट झोपी जातात. ही सर्वात धोकादायक सवयींपैकी एक आहे. रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते, त्यामुळे जड जेवणामुळे गॅस, आम्लता, रक्तातील साखरेचे चढ उतार आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. रात्री 7 वाजेपर्यंत हलके, सहज पचणारे जेवण खा, जसे की दलिया, मूग खिचडी किंवा मग सूप. मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सवय क्रमांक 8 आहे दारू किंवा मग तंबाखूचं सेवन. बरेच लोक असे मानतात की थोडीशी दारू किंवा मग सिगारेटचा धूर ठीक आहे, परंतु वयाच्या 60 नंतर शरीराची स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते. म्हणून दारू, सिगारेट किंवा तंबाखूचा एक थेंब देखील विषासारखं काम करतं. ते यकृत कमकुवत करतं, रक्तदाब वाढवतं आणि झोपेची गुणवत्ता कमी करतं. जर तुम्हाला खरोखर दीर्घ आयुष्य हवं असेल तर यापासून ताबडतोब दूर राहा. सवय क्रमांक 9 आहे औषधांकडे दुर्लक्ष करणं. ही चूक खूप सामान्य आहे. बरेच वृद्ध लोक वेळेवर औषधं घेत नाही किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ती घेणं थांबवतात. हे अत्यंत धोकादायक आहे, कारण रक्तदाब किंवा साखरेची औषधं अचानक बंद केल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. विटॅमिनची कमतरता शरीराला अंतर्गत कमकुवत करते. म्हणून तुमच्या डॉक्टरांच्या निर्देशानुसार आणि दिलेल्या वेळेनुसार सर्व औषधे घ्या. दुसऱ्याच्या सल्ल्यानुसार तुमची औषधे घेण्याची वेळ बदलू नका किंवा न घेण्याची चूक कधीही करू नका. सवय क्रमांक 10 आहे दिवसभर कमी पाणी पिणं. मंडळी, 60 नंतर तहान कमी होते, पण शरीराला पूर्वी इतकंच पाणीसुद्धा हवं असतं. जर तुम्ही दिवसातून फक्त 3 ते 4 ग्लास पाणी प्यायले तर शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, रक्त घट्ट होतं आणि बद्धकोष्ठता वाढते. दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या. कोमट पाणी हे सर्वोत्तम आहे. यामुळे आपलं पचन सुधारतं आणि सांधेदुखी देखील कमी होते. मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ कशावरतून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सवय क्रमांक 11 आहे मानसिक ताणतणावापासून दूर राहणं. बरेच वडीलधारे लोक जुने भांडणं, अपमान किंवा मग दुःख मनामध्ये दाबून ठेवतात, पण मानसिक ताण शरीराला कोणत्याही आजाराइतकंच कमकुवत करतो. ताणतणावामुळे झोपेचा त्रास होतो, रक्तदाब वाढतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. म्हणून जुन्या गोष्टी विसरून जायला शिका. प्रार्थना करा, ध्यान करा, मन शांत ठेवा, आनंदी राहा. हे सर्वोत्तम औषध आहे. सवय क्रमांक 12 आहे पायांची काळजी दुर्लक्षित करणं. मंडळी, बहुतेक वडीलधारे लोक त्यांच्या पायांकडे लक्षच देत नाही, तर कमकुवतपणा हा पायांपासूनच सुरू होत असतो. आणि दररोज पाय धुतले गेले पाहिजे, त्यांना तेलाने मालिश केली गेली पाहिजे, कोमट पाण्यात मीठ टाकून 10 मिनिटे ते पाय ठेवले पाहिजे, आरामदायी बूट घातले पाहिजे. मजबूत पाय हेच मजबूत शरीराचे म्हणजे महत्त्वाचं कार्य आहे. सवय क्रमांक 13 आहे डॉक्टरांचा सल्ला न घेता सप्लिमेंट्स घेणं. आजकाल वृद्ध लोक स्वतःहून कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन किंवा एनर्जी ड्रिंक्स घेऊ लागलेले आहेत, पण चुकीच्या सप्लिमेंट्समुळे यकृताचं नुकसान, हाडांचं असंतुलन किंवा मग पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. डॉक्टर किंवा मग आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणतेही सप्लिमेंट्स घेतले गेले पाहिजे. सवय क्रमांक 14 आहे सूर्यप्रकाश टाळणं. 60 वर्षानंतर बहुतेक लोक सूर्यप्रकाशापासून दूर राहतात, तर ते व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कमकुवत हाडे, स्नायू दुखणं आणि थकवा येतो. दररोज 15 ते 20 मिनिटे सौम्य सूर्यप्रकाश घेतलाच गेला पाहिजे. सवय क्रमांक 15 आहे एकटं राहणं आणि सामाजिक अंतर. मित्रांशी आणि लोकांशी संपर्क साधणं मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. एकटं राहिल्याने नैराश्य आणि स्मृतिभ्रंश वाढतो. मित्रांना भेटा, शेजाऱ्यांशी बोला, सामाजिक कार्यात किंवा मंदिरामध्ये वेळ घालवा. लक्षात ठेवा,
हसरा चेहरा सर्वात जास्त काळ जगतो. म्हातारपण हा आजार नाही तर आयुष्यातला दुसरी संधी असते, जिथे तुम्ही तुमच्या अनुभवांनी नवीन सुरुवात करू शकता. पण त्यासाठी आजच या 15 सवयी सोडणं महत्त्वाचं आहे. लवकर उठा, चालायला जा, घाम गाळा आणि हलका पौष्टिक आहार घ्या. ताणतणाव सोडून द्या आणि नेहमी हसत राहा. शरीरासोबत वयसुद्धा वाढतं, पण तुमच्या सवयींसोबत कमजोरी वाढते. जर तुम्हाला तुमचं शरीर 30व्या वर्षीही चपळ राहावं असं वाटत असेल, तर 60व्या वर्षीही तसंच राहावं असं वाटत असेल, तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ह्या टिप्स ज्या आहेत त्या नक्की फॉलो करा. तुमच्या पालकांसोबत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल, अजूनही आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.